छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या पळशी, मांडकी, गोपाळपूर, पोखरी, पिसादेवी परिसरात अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। नदी नाल्यांना पूर आलाय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे चारचाकी वाहने सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या लोणी खुर्द गावाशेजारच्या चिकटगाव लोणी या परिसरात जवळपास 3 ते 4 तास मुसळधार असा पाऊस कोसळलाय आणि त्यामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पुलावरून दोर लावून ही नदी पार करावी लागते आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या शिवना नदीलाही पूर आलाय। शिवना टाकळी धरणातून 1720 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। शिवना टाकळी धरणातून पाणी सोडल्यामुळे नद्यांना पूर आलाय। त्यामुळे परिसरातील काही गावांचा संपर्क सुद्धा यामुळे तुटलेला आहे। दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। तर संभाजीनगरच्या नारेगावमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। याच परिसरात पावसाच्या पाण्यात वाहनं देखील अडकली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सध्या भयानक अशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसते। सध्या काय पावसाचे अपडेट्स आहेत? दीपाली, काल जे आहे तर छत्रपती संभाजीनगरचा नारेगाव असेल किंवा पळशी परिसर असेल त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला होता आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। मोठ्या प्रमाणात हे पाऊस झाल्यामुळे अचानक पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेक वसाहतींमध्ये जे आहे तर कमरेपेक्षा जास्त पाणी तुंबलं होतं। काही ठिकाणी तर अक्षरशः 4 चाकी गाडी ज्या आहेत त्या पाण्याखाली गेल्या होत्या आणि आता कुठेतरी रात्रीतून हे पाणी ओसरलं असलं तरी मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। कालची आणि आजची परिस्थिती आपण जर बघितली तर त्या 4 चाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि नारेगाव परिसरात असलेले मोठमोठे गोडाऊन आहे, या गोडाऊन मध्ये देखील पाणी घुसलं आहे। त्यामुळे लोकांचं आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि पळशी परिसरातला आपण जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती देखील केली जाते। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसलंय। गावातील जिल्हा परिषद पाणी शाळा जी आहे त्या ठिकाणी देखील पाणी घुसलं होतं। त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळते। आपण जर लासूर स्टेशन भागात जर बघितलं तर शिवना टाकळी धरणात जे आहे तर पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवना नदीला देखील पूर आलेला आहे। वैजापूरच्या लोणी खुर्द गावात देखील काल परिस्थिती अशीच होती। जी गावाचे पूल आहे गावाला जोडणारे त्यावरून पाणी वाहत होतं। त्यामुळे जे शेतकरी शेतात अडकले होते त्यांना दोरीच्या साहाय्याने जे आहे तर गावात आणण्यात म्हणजे नदीचं ते पार करण्यात आली। त्यामुळे एकंदरीत कालपासून ज्या पद्धतीने जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय। आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि आज देखील जे आहे तर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस होऊ शकतो असं देखील अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती आहे। मराठवाड्यातील जे 11 मोठे धरणं आहे त्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तर आपल्याला पाहायला मिळते। 86% एवढा पाणी साठा हा मराठवाड्यातील 11 जे मोठे धरणं आहे, मग जायकवाडी असेल किंवा मनार असेल, या सगळ्या धरणांची पाणी पातळी देखील वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी हा ऑगस्ट महिना जो आहे तर जोरदार पाऊस जे आहे तर मराठवाड्यात बरसताना पाहायला मिळतोय आणि आज देखील असाच पाऊस मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे। दीपाली, निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे अनेक दिवसांच्या उघडपीनंतर लातूर जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। तावरजा नदीला मोठ्या प्रमाणात मागील 24 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांचं पाणी हे शेतीत शिरलंय। मोठ्या विश्रांतीनंतर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, सध्या लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दिसतोय, काय सध्या परिस्थिती आहे तिथे? खर तर तावरजा जी नदी आहे सर्वात मोठी नदी आहे मानली जाते। मांजरा तावरजा नदीला पूर परिस्थिती आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात जे बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत त्या बॅरेजेस मध्ये पाणी जे आहे ते साठलेलं आहे। बॅरेजेसचं पाणी न गेट उघडल्यामुळे जे आहे ते अनेक शेतकऱ्यांच्या देखील पिकांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वेळा शेतकऱ्यांची ओरड असते मात्र प्रशासन दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय। खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये 30 दिवसांपासून उघडीप होती। काही प्रमाणात लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस झाला होता मात्र मोठ्या प्रतीक्षेनंतर जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी जे जिल्ह्याभरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस होताना पाहायला मिळतोय। खरं तर अनेक दिवसांची प्रतीक्षा होती आणि प्रतीक्षा आता संपली म्हणावं लागेल आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात खरं तर अनेक नदी नाले जे ओढे आहेत ते तुडुंब वाहताना पाहायला मिळत आहेत।
लातूर जिल्ह्यात पहिल्यांदा पाऊस झाला, त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. पेरणी वाया जाईल अशी परिस्थिती होती, मात्र काही दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे आता पिकांना देखील नवसंजीवनी मिळालेली आहे. मात्र अनेक ठिकाणी जे मोठे पाऊस झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात जो पाऊस झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या शेती पिकाला नुकसान देखील पोहोचत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी नुकसान होत आहेत शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी देखील मागणी होत आहे. मात्र समाधानकारक पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती आणि गेली 48 तासापासून होत असलेला हा पाऊस समाधानकारक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा शेतकऱ्यांची असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा जो नागरिकांचा प्रश्न होता तो सुटला असंच म्हणावे लागेल. निश्चितच विष्णू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तिकडे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे मुसळधार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास शहरातून वाहणाऱ्या धरणी नाल्याला पूर आलाय. त्यामुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. घराबाहेर उभी असलेली वाहनं सुद्धा पाण्यात बुडाली आहेत. नाल्याला सुरक्षा कठडी नसल्यानं नुकसान हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर धरणगाव शहरातल्या तेली तलाव हा सुद्धा तुडुंब भरलाय आणि त्यामुळे रस्त्यावर देखील पाणीच पाणी झालंय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडनं. मंगेश, सध्या पावसाची काय परिस्थिती आहे तिथे? दीपाली, जळगाव जिल्ह्यात खरं तर गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाचं लक्ष जे आहे खरं तर पावसाकडे होतं. मात्र काल रात्रीपासून जे आहे जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये जे आहे पावसाने हजेरी लावली असून मध्यरात्रीच्या सुमारास अनेक भागात पावसाने जोर पकडल्याने धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगसदृश पाऊस जो आहे तो झाल्यामुळे धरणगाव शहरातून झाला आणि या पुरामुळे जे आहे खरं तर धरणगाव वासियांची एकच तारांबळ उडाली. कारण या नाल्याला जे आहे तिथेही संरक्षण भिंत किंवा कठडी नसल्यामुळे नाल्याचं पुराचं पाणी जे आहे थेट त्यांच्या घरामध्ये गेलं, अनेक दुकानांमध्ये गेलं. त्यामुळे धरणगावकरांनी संपूर्ण रात्र जी आहे ती जागून काढली. खरं तर अचानक आलेल्या पुरामुळे जे आहे नागरिकांची देखील तारांबळ उडाली. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच पद्धतीने धरणगाव शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या तेली तलावात देखील हा तुडुंब भरल्यामुळे रस्त्यांवर देखील खरं तर सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं. त्यामुळे खरं तर धरणगाव तालुक्यात जे आहे या ढगफुटी सदृश पाण्याचा मोठं नुकसान जे आहे ते पाहायला मिळते आहे. शेतांमध्ये सुद्धा अनेक पाणी शिरल्यामुळे जे आहे मोठ्या पिकांना देखील आता धोका निर्माण झाला आहे. निश्चितच मंगेश, या दृश्यावरनं कल्पना येऊ शकते की किती मुसळधार असा पाऊस तिथे कोसळला. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.